आमदार घेऊन सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल भाजपामधून लढणार. रोहित पवारांच्या दाव्यानं राजकारणात खळबळ. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी काल रात्री शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. मात्र शरद पवारांसोबतची भेटी केवळ तब्येतीची विचारपूस करण्यासाठी होती असं सुनील तटकरेंनी स्पष्ट केले. परंतु आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी खळबळजनक दावा केला आहे. 22 आमदार घेऊन सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भाजपमधूनच लढणार आहेत. एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे देखील काही आमदार भाजपच्या गळाला लागलेले आहेत असा दावा रोहित पवारांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला आहे. मावळचा आमदार सुनील शेटके आणि भाजपमधूनच लढणार आहे असा मोठा दावा रोहित पवार यांनी केलेला आहे. तसे शरद पवारांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरेंना कदाचित सिल्वर ओकचा चहा आवडत असेल असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे. बघा, साहेबांचं आणि काही भाजपच्या नेत्यांचं सुद्धा पटत नाही, पण एखादा भाजपचा नेता म्हणला नाही मला चर्चा करायची, भेटायचंय. आता चर्चा करायची, भेटायचा हा काही विषय आधी सांगितलं जात नाही, चर्चा कशावर करायची. त्यामुळे साहेब अशी व्यक्तिमत्व आहे की सामान्य व्यक्तीपासून मोठ्यातल्या मोठ्या नेत्यापर्यंत भेटत असतात. विषयच माहित नसेल, आज जाऊन कदाचित सिल्वर ओकचा चहा त्यांना आवडत असावा सुनील तटकरेंना, आणि तो जुना कधीतरी वर्षापूर्वी चहा पिला असेल, चहा प्यायला गेले असतील आणि चहा पित असताना कदाचित त्यांना वेगळा मेसेज त्यांच्याच पक्षाच्या प्रमुखांना द्यायचा असावा. त्यामुळे या राजकारणाचा भाग होता का प्रेमाचा भाग होता, आदराचा भाग होता, पण साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी जो कोणी माणूस तिथे जाऊन साहेबांना भेटेल त्याचं स्वागत आम्ही सर्वजण करू. 3 वर्षानंतर चहा प्यायला गेलेले आहेत. 3 वर्षानंतर त्यांना चहा कदाचित आठवला असेल. विषय हाच आहे, तुम्ही म्हणता तसं की जे काही त्यांच्यावरती कारवाई त्या पक्षातून झालेली आहे म्हणून ते शरद पवारांकडे आशेने गेलेत असं एकंदरीत चित्र आहे. मला वाटत नाही. आता प्रश्न तुमच्या पक्षाचा येतो, तो झाला त्यांच्या पक्षाचा. तुमच्या पक्षाच्या अध्यक्षांना जर ते भेटलेत काल, तर तुमच्या पक्षाची भूमिका काय असेल या आताच्या घडीला सुनील तटकरेंच्या बाबतीत? कुणी आलं तर चहा पाजायला त्याला वेगळी भूमिका काय लागते? तुम्हाला बघा, कुणी कोणालाही भेटू शकतं. आता 3 वर्षापूर्वी तेच आले नसतील आणि आता ते येत असतील, त्याला आम्ही काय करणार त्याच्यामध्ये? आता जर आले तुमच्याकडे चहा प्यायला नाही, त्याच्यापेक्षा असं होत नसतं. मी तुम्हाला सांगतो, सुनील तटकरे असतील नाहीतर प्रफुल्ल पटेल असतील, काही झालं तरी भाजपमधूनच लढणार आहे. उगाच आपण इथे टाइमपास करत बसायचं आणि कशाला? त्यांचं ठरलेलं आहे ऑलरेडी, ते ठरलेलं आणि 22 आमदारांचं ठरलेलं आहे. त्याच्याबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या काही आमदारांचं ठरलेलं आहे. त्यामुळे ज्या गोष्टी ठरल्या आहेत त्या आपण इकडे वेडं वाकडं बोलून हे होईल ते होईल असं मोघम बोलून चालत नाही. जे आहे ते आहे. भाजपमधून ते लढणार. फक्त प्रक्रिया ही जरा फास्ट झाली. 2029च्या आधी जी प्रक्रिया व्हायला पाहिजे होती ती आधीच झाल्यामुळे आत्ताच प्रवेश करतात. पण आता प्रवेश केला तर परत इलेक्शन होईल, आणि जर परत इलेक्शन तटकरेंचं त्या ठिकाणी झालं तर ते काही निवडून येणार नाही, कारण शिंदे गटच त्यांना त्या ठिकाणी पाडेल. घड्याळाच्या पक्षातले 22 आमदार घेऊन ते भाजपमध्ये जाणार असं ठरलंय? नाही, असं नाही. ते काही घेऊन जाणार असं होत नसतं. भाजपनेच ट्रॅप लावलेला आहे आणि त्या ट्रॅप मध्ये बरेच आमदार हे अडकलेले असं कुठेतरी लोकांची चर्चा आहे. घड्याळ पण आणि धनुष्यबाण पण दोन्ही मिळून 40. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.